म्हणजे मी तर त्यांना कलेक्टर कधीच समजलं नाही. असं म्हणतात ना की आज भी टूट जाता है घर बनाने में, तुम तरस खाते नहीं बस्ती जलाने में, कुछ लगता नहीं दुश्मनी बढ़ाने में, उम्र बीत जाती है दोस्ती निभाने में. दोस्ती करण्याचा लायक म्हणून उद्या आम्ही आमदार राहू, मंत्री राहू, नाही राहू, राजकारणात असू किंवा नसू, पण हे आठवणी असतात. आणि नाशिकवाल्यांना काय झालं समजतच नाही. उठसूट ते आपले लोक येत आहे. माणसं पक्षाचे फोडा, पण तुम्ही अधिकारीच फोडा लावलं तर कसं होईल. आणि असेच माणसं उंचीवर असतात. मी नेहमी शेर मला फार आवडता येतो की नजर नजर में रहना भी कमाल होता है, नजर नजर में रहना भी कमाल होता है, नफस नफस में बिखरना भी कमाल होता है, बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है. मला तरी असं वाटतं सुंदर सुंदर असे काम. मला बरेच अनुभव आहे, पण माझं त्यांचं कधीच भांडण झालं नाही. 3 रुपये खर्च झाले नव्हते मागच्या वेळेस, फक्त 3 डीपीडीसी म्हणून. आमदार लोक आमच्यावर संताप करतात, मला गल्ला दिल्याने किशोर आपल्याला असं करतात. मंगी दादा चालले गेले, ते हुशार आहे, ते भाजपचे, त्यामुळे ते चालले गेले. ते त्यांना सांगितलं असं, अरे आम्ही डिप्युटीसीला 31 मार्च 3-3 वाजेपर्यंत नाही झोपत. 7-8 दिवसाची कत्तलची असतं आमची. पैसा खत्म करो, पैसा खत्म करो, पुणे आगे जाना है, पुणे आगे जाना है, अब जलगांव पीछे रह रहा है. अरे भाई तुम सो ना बाबा, तुम लेके क्या पैसा ले जाना है. पण हे माणूस भूत आहे, भूत. म्हणजे त्याचा वेगळा अर्थ काढू नका. वैदिक म्हणतील असं कसं काय बोलता, इतना अच्छा आदमी करा आप भूत बोल रहे हो. कामामध्ये माणसामध्ये माणसाळलेला माणूस आणि काम करणारा माणूस. तरी आम्ही पहिले आलो मागच्या वर्षी, यावेळेस 3 रुपये सुद्धा शिल्लक ठेवले माणसाने. सब खतम. बोलो त्याचा फायदा काय झाला पत्रकार बांधवांना. या वर्षी आपल्याला दरवर्षी ही डीपीडीसी फक्त 400-450 कोटीची होती जेव्हा मी पालकमंत्री होतो. आज ही डीपीडीसी 750 ची गेली. याचं कारण काय, याचा विचार कोणी नाही करत. आम्ही तसंच खेळलो असतो, तशीच कामं केली असती आणि पैसे शिल्लक ठेवले असते, ठीक आहे. काही कामांमध्ये गरज नसताना काही कामांमध्ये व्यतिरिक्त पैसे गेले असतील, पण तुम्ही पैसा नाही संपला तर राज्य स्तरावर तुम्हाला नवीन पैसा येणार कुठून. आणि त्यांनी वेगवेगळ्या फॅकल्टीज मध्ये, मी काय फार शिकलेला नाही, IAS नाही, IPS नाही, पण माणूस अनुभवाने हुशार होतो हे मी माझ्या जीवनात पाहिलं. राज्यात आमचं चॅलेंज आहे, SP सर बसले आहे, 95% रिक्वायरमेंट. SP साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही घेतलेली दखल ही कलेक्टरांनी घेतली आणि पालकमंत्र्यांनी घेतली. नाही तर आम्ही या पोलीस डिपार्टमेंटच्या डब्या गाड्या पाहिल्यात, हे तुम्ही पाहिलं ना आम्ही पाहिलं. मोटरसायकल बीट पर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर SP कलेक्टरांनी, पालकमंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी. जे डीपीडीसी मध्ये मला जे अनुभव आले, राजकारणामध्ये मला जे अनुभव आले, आणि कधीच मी त्यांच्या चेहऱ्यावर संताप पाहिला नाही. आणि संताप हा त्यांच्या जीवनातला विषय राहिलेला नाहीये. एवढं चांगलं आहे की योगायोगाने ते नाशिकला जात आहे, कायम आपल्याला त्रास देता येईल, त्यांना काम असलं तर सांगता येईल, आणि ते पण थांबणारा माणूस नाही आहे. या जळगाव जिल्ह्यामधून जे गेले आहे ते बरेच जण चीफ सेक्रेटरी झाले. कदाचित तुम्ही चीफ सेक्रेटरी व्हाल किंवा आम्ही आयुष्यावर असू किंवा नसू हे माहित नाही, हे आयुष्य सांगता येत नाही. आज मी बोलतोय, उद्या असेल किंवा नसेल, पण माझं मन बोलतंय एक दिवस आयुष्य तुम्ही महाराष्ट्राचे 100% चीफ सेक्रेटरी होणार. त्याच्या एक गोष्टीवर आपलं करणार. मी त्या दिवसापासून शिकलोय, जो होणार वो ठर गया है, जे होणार आहे ते ठरलंय. आज का दुःखी जगायचं, आनंदात जगायचं. आणि काय प्रारब्धामध्ये शेवटी किती पैसा कमवला, किती मालमत्ता कमवली, त्याच्यापेक्षा मी काय बुद्धिमत्ता कमवली, एवढी बुद्धी त्यांच्याकडे आहे. सगळं चोरीला जात आहे, पण बुद्धी चोरीला जात नाही, ती तुमच्याकडे आहे. दाढीवाल्यांचंच राज्य चाललंय. मोदी साहेबांपासून जाऊ नये, माझ्यावर नका लक्ष द्या. मला सगळ्यांचं राज्य सांभाळा. तुम्हाला किती त्रास होणार लोक तुम्हाला माहित नाही.
राजकारणामध्ये या गोष्टी चालणार आहे, पण आपलं मन साफ असलं पाहिजे काम करताना. आपण मनाला विचारलं पाहिजे, रात को सो अपने दिल को पूछो. तुम्ही पत्नीशी खोटं बोला, पण आपलं मन आपल्याशी खोटं नाही बोलू शकत. तुम्ही मनाला विचारा, गुलाब तू आज किती लोकांना बसवलं, आपोआप बोलेल. म्हणून मला तरी असं वाटतं की या प्रवासामध्ये तुम्ही आम्हाला भेटलात आणि आयुष्यामध्ये असे लोक भेटले पाहिजे. वेगवेगळ्या जीवनाच्या अथांग सागरांनी जीवनाची नाव हलू देऊ नका. जळगावकरांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी होते हे मात्र विसरू नका. मला तरी असं वाटतं तुमची कलेक्टर म्हणून पहिली पोस्टिंग ही जळगाव पासून झाली. जळगावचे दोन अर्थ आहेत, चलनेवाला भी और चलवाला भी, सोनेवाला भी और केलेवाला भी. त्यामुळे जळगाव याची ख्याती आहे. आणि जळगाव हे साधं नाहीये. जळगाव पासून नागपूर 420 आहे आणि जळगाव पासून मुंबई 420 आहे. म्हटलं ना तुम्हाला, तुम्ही हसले, 5 वर्ष लाईफ पाडलं. मी कधी कीर्तनात जातो, कीर्तन मला म्हणतो, बाबा तू झाला नाही कीर्तन का, बरं झालं, अर्ध भांडण उचलून दिला असतं म्हणजे तो आम्हाला. चुकून या धंद्यात आला. येता ना मधून मधून आपले वक्ते येताना, मी एखादा तर वक्ता झालो साहेब, ₹1,00,000 कमवले असते रोज, आरामात गेलो असतो मस्त. इथे तर जर 5 वर्षात वक्ते बदलावं लागतं, आम्हाला बदलावं लागतं. त्यामुळे आता आयुष प्रसाद जी आणि नशीबवान आहे, त्याचे विशेष चांगले भेटले. कलेक्टरांचे विशेष, पुढाऱ्यांचे विशेष फार कठीण असतात. ते म्हणता आयराणी काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? पाटील गावले ब्यावाडीत बाई आमच्या गावाडे. मैं बात नहीं बोलूंगा हिंदी में. मी योगायोगाने त्यांच्या घरी गेलो, म्हणजे घरी म्हणजे बंगल्यावर. म्हणजे माझी बहीण, माझी वहिनी, माझी मुलगी जसं आपल्याशी बोलते तसं ते आमच्याशी बोलल्या. ही श्रीमंती आहे, ही श्रीमंती आहे. आणि मला तरी असं वाटतं की उद्याच्या दिवशी त्यांच्या प्रवासामध्ये त्यांच्या अर्धांगिनी एवढ्या चांगल्या आहेत, त्यांचं कुटुंब चांगलं आहे, त्यांचा मित्रपरिवार चांगला आहे. परमेश्वर त्यांना काय यश देणार आहे. आणि आता ते महाकुंभला जात आहेत, तिथे सगळे देव येतील. मसोब्यापासून तर सिरवा, त्यामुळे आमचंही थोडं सांगा. मुसलमान लोक सांगतात ना नमाज पढताना जाताना, तुम्हाला मी याद रखना. तसं प्रार्थनेमध्ये आमचं मागून घ्या काही मागता येत. पण आनंद या गोष्टीचा आहे की तुम्ही अशा ठिकाणी जाताय की तिथे जगाचे लोक येतील आणि तिथे सुद्धा तुम्ही यशस्वी व्हावं अशी वणी आई जगदंबाजीला मी माझं सगळं मानतो. जे 3.5 पीठापैकी आपलं अर्धपीठ आहे, तिला मी साखर घालतो की माझ्या लहान भावाला तिथे सुद्धा यश येऊ. आणि येणाऱ्या कलेक्टरना सुद्धा सांगतो, या वर्षी सुद्धा आपला 100% गल्ला खर्च झाला पाहिजे. त्याच्या आजपासून आपण तयारीला लागावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.